जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। वडस धरणाच्या पश्चिम पट्ट्यात अधिकचा पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आलेला आहे। वडस धरण पूर्णपणे भरलेलं आहे। वडस धरणामधून खाली नदीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे मीना नदीला महापूर आला असून आजूबाजूच्या लोकांनी नदीच्या कडेला जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नारायणगाव, आर्वी, गुंजळवाडी, वडगाव सहानी, निमदरी, त्याचबरोबर वडस या परिसरातली जी सगळी गावं आहेत म्हणजे बस्ती आहे, ह्या सगळ्या गावच्या लोकांनी नदीच्या कडेला जाऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, त्याचबरोबर जुन्नरचे तहसीलदार यांनी आवाहन केलेलं आहे। स्वतःची काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका। तहसीलदार रणजित भोसले यांनी देखील याबाबतची प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। संपूर्ण प्रशासन अलर्ट केलं असून आपत्ती व्यवस्थापन नियोजन देखील त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे। जर एखाद्या नागरिकाला काही अडचण आली तर स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, त्याचबरोबर कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी करण्यात आलेलं आहे। अद्यापही पाऊस सुरू असून नदीपात्रात पाणी वाढण्याची अधिकची शक्यता असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे, नदीच्या कडेला फिरायला जाऊ नये, त्याचबरोबर गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। नारायणगाव परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली असून खैरे हॉस्पिटलच्या बाजूला तसेच जे रत्नपारखी यांची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी देखील पाण्याचा प्रवाह अधिकचा वाढलेला आहे। नदीच्या कडेला पाणी पाहायला जाणाऱ्या लोकांना प्रशासनाकडून विनंती करण्यात येत आहे की आपण गरज नसताना पाण्याच्या कडेला फिरू नका। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।